दौंडमध्ये अतिक्रमण धारकांना पाठीशी घालून रस्त्याचं काम, नागरिकांचा संताप उसळला। दौंड शहरातील बोरावके नगर ते पुष्पलक्ष्मी हॉस्पिटल या कॅनॉल रोडवर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावरून वाद निर्माण झालाय। या मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं असताना प्रशासनानं कोणतीही ठोस कारवाई न करता थेट रस्त्याचं काम सुरू केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। स्थानिक रहिवाशांच्या मते अतिक्रमण कायम ठेवूनच रस्ता तयार केला जात असल्यानं भविष्यात वाहतुकीची समस्या अधिक गंभीर होणार आहे। काही ठिकाणी रस्ता अरुंद होत असून पादचारी व वाहन चालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनानं प्रथम अतिक्रमण हटवून नियमानुसार रस्ता रुंद करावा अशी मागणी केली आहे। अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी दौंड तालुका प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयूर साळवे। काय सांगाल, तुमची काय समस्या या रस्त्याबाबत? रस्त्याबाबत आमची समस्या ही आहे की आम्ही जे बाहेर निघतोय इथनं, तर आम्हाला अजिबात इकडे समोरचं काही दिसत नाही। हे अतिक्रमण जे आहे ना ते उठलं पाहिजे। तुम्ही याच्या अगोदर कुणाकडे मागणी केली आहे का? मागणी सीओला बोललो, आपल्या नगरपालिकेच्या, परत आपल्या इथल्या नगरसेवकाला बोललोय, पण काय दखल घ्याय ना। नगरसेवकांनी आणि सीओनी याबाबत काय गंभीर दखल घेतली आहे का? नाही घेतली अजूनपर्यंत, जे आहे तसंच आहे। आता तुमची मागणी काय आहे शेवटची? आम्हाला हे अतिक्रमण काढून द्यावं, नाही तर इथं 2 स्पीड ब्रेकर टाकून द्यावं। जसं रेल्वे एरियामध्ये 2 मोठे स्पीड ब्रेकर आहे ना, तसं एक पलीकड नाही तर एक पलीकडे एक या साईडला। काय समस्या तुमची, कशा संदर्भात तुमची मागणी आणि तुम्ही प्रशासनाला काय मागणी? वारंवार महाशिक्षक साहेबांना माहिती सांगून हा रस्ता PWD मार्फत चालू आहे। वारंवार यांना तक्रार करून रस्ता अतिशय बारीक छोटा करण्यात आलेला आहे। सदर रस्त्यावरून आमच्या माता भगिनी लहान मुलांना शाळेत सोडवायला जाताना हा रस्ता बरोबर जिथं वळण आहे तिथं बरोबर छोटा करण्यात आलेला आहे। आणि काही दंडाणक्यांचे अतिक्रमण घालण्यासाठी हा रस्ता बारीक करण्यात आलेला आहे। तुम्ही याच्या अगोदर कुणाकडे मागणी केली आहे? महाशिक्षक साहेब स्वतः इथं साईटवर आले असतं, त्यावेळी त्यांना सांगितलं होतं की साहेब असाचा विषय आहे। त्यावेळी साहेब म्हणले अतिक्रमण आपण 100% काढणार आहे। आता बहुतेक साहेबांची बदली झालेली आहे, पण नवीन आलेले अधिकारी हे कुठल्याच प्रकारे काही हे करत नाही। त्यांना लेखी तक्रार त्यावेळेस पण दिलेली आहे